मित्रांनो, ही गोष्ट आहे माझ्या शेजारी राहणाऱ्या कविता वहिनीची. आणि ही मित्रांनो, माझे नाव सोहम आहे आणि मी 22 वर्षांचा आहे. आम्ही माझ्या कुटुंबासह शहरात राहतो. मित्रांनो, काही महिन्यांपूर्वीची गोष्ट होती. माझ्या शेजारील एक वहिनी भाड्याने खोली घेऊन राहायला आले होते. एके दिवशी सकाळी मी बाल्कनीत चहा पित होतो, तेवढ्यात समोरच्या घराच्या छतावर नजर गेली. आंटी खूप सुंदर होत्या. ती आपले केस विचारत होती. मी तिला नेहमी पाहत होतो. एके दिवशी मी घरी एकटाच होतो. दाराची बेल वाजली तर मी जाऊन दरवाजा उघडला आणि वहिनी बाहेर उभी होती. सोहन, इथे इलेक्ट्रॉनिक दुकान कुठे आहे? तो माझा फॅन काम करत नाही, म्हणून ते दुरुस्त करायचं आहे. मी तिच्याकडे यांच्याकडे बघतच राहिला. माझी नजर त्याच्यावरून हटत नव्हती. वहिनी, सोहन, कुठे हरवलास? कुठेतरी पंख्याचे दुकान आहे का? मी म्हणालो. वहिनी, दुकान आहे, पण ते खूप दूर आहे. मी पण पंखा बनवतो. ठीक आहे, मी पाहतो पंखा. वहिनी, ही खूप चांगली गोष्ट आहे. चल मग लवकर, मला उष्णतेमुळे झोप येत नाहीये. मी वहिनी मागे चाललो होतो. मी वहिनी खोलीत गेल्यावर ती म्हणाली, सोहन, चल आधी काहीतरी थंड पिऊ, मग पंखा दुरुस्त करा. वहिनीने फ्रीज उघडला आणि पेप्सीची बाटली बाहेर काढायला सुरुवात केली. आम्ही पेप्सी प्यायलो. मग काही वेळाने मी वहिनीचा पंखा दुरुस्त केला आणि परत येऊ लागला तेव्हा ती म्हणाली, सोहन, घरी मला एकटीला कंटाळा येतो. तू माझ्या घरी ये, कारण हे गेल्यावर मलाही घरी एकटीला कंटाळा येतो. या बहाण्याने मी पण थोडा गप्पा गोष्टी करत जाऊ, मला पण बरं वाटेल. मी म्हणालो, ठीक आहे वहिनी, मी येईन. दुसऱ्या दिवशी सकाळी मी बाजारात जात असताना वहिनीने आवाज दिला, कुठे जातोय सोहन? मी म्हणालो, मी कुठेही जात नाही, फक्त बाजारात जातो. तू माझ्यासाठी एक काम करशील का? मी म्हणालो, हो, काय काम आहे ते का सांगा. नाही, माझ्यासाठी भाजी आणते का? ती म्हणाली. मी ठीक आहे म्हणालो आणि बाजारात गेलो. त्याच्यासाठी मी भाजी आणली आणि त्याच्याकडे द्यायला गेलो. मी त्यांना भाजी दिली आणि नंतर आम्ही खूप वेळ गप्पा गोष्टी करत राहिलो. असंच खूप दिवस चालले होते. आता आम्ही एकमेकांसोबत खूप मिळून गेलो होतो. वहिनी प्रत्येक गोष्ट माझ्या सोबत शेअर करत होती. ती एका बोलता बोलता मला म्हणाली, माझा नवरा मला टाइमच नाही देत. त्यांना समजायला पाहिजे माझ्या पण काही इच्छा आहे. मला पण कुठे फिरायची इच्छा होते, पण यांना फक्त कामच महत्वाचं आहे. मी त्याच्या भावना समजलो होतो आणि म्हणालो, चला आपण जाऊ. वहिनी त्या खुश झाल्या. दुसऱ्या दिवशी मी निघालो फिरायसाठी. मी वहिनीला एक सुंदर साडी घेऊन दिली. ती साडी घेऊन देत होते तेव्हा वहिनी म्हणाल्या, मला नको. पण मी बोलले, घ्या, माझ्याकडून गिफ्ट तुम्हाला. वहिनी हसल्या आणि साडी घेतली. मग आम्ही घरी आलो. आता आम्ही खूप जवळ आलो होती आणि नवीन नवीन जोडपे आहे तसेच वागत होतो. एक दिवस वहिनी म्हणाल्या, आज हे काही आहे नाही, म्हणून आपण सोबत जेवण करू. मी हो म्हणालो. त्या दिवशी वहिनीने खूप सुंदर जेवण बनवले आणि मस्त जेवण केले आणि नंतर वहिनीने सर्व आवरलं. आता वहिनी म्हणाल्या, थांबा, मी चेंज करून येते. आणि थोड्या वेळाने वहिनी आल्या. वहिनी खूप सुंदर दिसत होत्या, कारण मी घेऊन दिलेली साडी घालून आल्या होत्या आणि मस्त मेकअप केला होता. वहिनी आल्या आणि मला म्हणाल्या, कशी दिसत आहे? मी म्हणलो, खूप सुंदर. त्या थोड्या लाजल्या. मी जर मला गर्लफ्रेंड झाली तर ते बिलकुल तुमच्या सारखी असली पाहिजे. यावर वहिनी म्हणल्या, एवढी आवडते का तुम्हाला मी? मी काही बोललोच नाही, पण वहिनी समजल्या होत्या. आता माझी नजर पण त्यांना पाहण्याची वेगळी झाली, कारण त्या दिसत तशा होत्या. आता त्यांना पण समजले होते मी काय पाहत आहे. तर त्या माझ्या जवळ बसल्या आणि म्हणाल्या, सांगा, काही पाहिजे गर्लफ्रेंड? मी त्याच्याकडेच पाहत होतो. त्या समजून गेल्या की माझी मनात काय आहे. आता मी हिम्मत करून एकदम जवळ आणि त्या पण आल्या. आता मी समजलो, आग दोन्हीकडे लागली आहे आणि खूप वेळ आम्ही त्यानंतर एकमेकांना प्रतिसाद देऊ लागलो. आम्ही पूर्ण भारावून गेलो होतो. आता ती वेळ आम्हाला कमी वाटू लागली, पण थोड्या वेळाने सर्वीकडे शांतता पसरली. नंतर खूप वेळ आम्ही बोलत राहिलो आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आता शांततेचा आनंद घेत राहिलो.